कर्जमाफीची दुसरी यादी कधी येणार? महत्त्वपूर्ण बाबी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी राज्यस्तरीय यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. आधार प्रमाणीकरणानंतर पात्र शेतकऱ्यांची 2 लाख रुपयांपर्यंतच्या थकीत कर्जाची संपूर्ण रक्कम शासन थेट जमा करणार आहे, असे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी मंगळवारी स्पष्ट केलेले आहे. यावेळेस त्यांनी योजनेच्या अंमलबजावणीची माहिती दिलेली आहे. पहिल्या यादीतील रक्कम व प्रणालीवरील रकमेतील तफावत ही केवळ तडजोडीच्या सूत्रामुळे असून शेतकऱ्यांना कोणतीही अतिरिक्त रक्कम भरावी लागणार नाही. योजनेसाठी आतापर्यंत 31.17 लाख शेतकऱ्यांची माहिती प्राप्त झालेली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या 10.1 लाख तर व्यापारी आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या 21.16 लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. व्यापारी बँकांमधील NPA खात्यांसाठी सरकारने 1 जुलै 2026 रोजी विशेष निर्देश दिलेले आहेत. 1 एप्रिल 2026 नंतर अशा खात्यांवर अतिरिक्त व्याज आकारू नये असे बँकांना बजावले आहे. तडजोडीच्या धोरणानुसार 30 सप्टेंबर 2021 पूर्वीच्या थकीत खात्यांसाठी मूळ थकबाकीच्या 35% तर त्यानंतरच्या खात्यांसाठी 85% रक्कम ग्राह्य धरली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तावरे यांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या बाबी. गावात प्रसिद्ध केलेल्या यादीतील रक्कम बँकेने तडजोडीच्या सवलतीनुसार दर्शवलेली आहे. पात्र शेतकऱ्यांची 2 लाख रुपयांपर्यंतची थकीत कर्जाची संपूर्ण रक्कम शासन माफ करणार आहे. गाव पातळीवर अडवणूक होत असल्यास आमच्याकडे तक्रार करता येऊ शकते. शेतकऱ्यांनी बँकेच्या यादीतील रक्कम आणि प्रणालीवरील रकमेची पडताळणी करून आधार प्रमाणीकरण करावे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र कर्जमाफीची अंतिम रक्कम निश्चित करण्यात येणार आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम संबंधित कर्ज खात्यात जमा केली जाईल. खाते पूर्णपणे शून्य होईल आणि शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज घेणे सोयीस्कर होईल. अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.